आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी। आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एबीडी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर। अंबरनाथमध्ये 11 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। अंबरनाथ पश्चिमच्या खडी मशीन परिसरात ही घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले। यामध्ये 3 अल्पवयीन मुलांचा आणि एका मुलीचा समावेश आहे। 12 जुलै रोजी अंबिवलीमध्ये राहणारी 11 वर्षाची मुलगी आपल्या आजीसोबत अंबरनाथमध्ये आली होती। यावेळी रस्त्यावरून जात असताना मुलगी आजीचा हात सोडून निघून गेली। दिवसभर ती अंबरनाथमध्ये इकडे तिकडे फिरली। त्यानंतर या मुलीला 13 वर्षाची मुलगी भेटली। ही मुलगी पीडित मुलीला अंबरनाथच्या खडी मशीन परिसरात घेऊन गेली। या ठिकाणी एका मुलाने या मुलीवर रिक्षामध्ये बलात्कार केला। पीडित मुलीच्या वडिलांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यामध्ये मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती। त्यानंतर पोलिसांनी तात्काळ या मुलीचा शोध घेतला असता ती अंबरनाथ रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आढळून आली। या मुलीची विचारपूस केल्यानंतर तिने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला। या प्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतले असून यामध्ये 4 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, तर इतर 2 तरुण आहेत। या प्रकरणाचा तपास सुरू आहे। मुलीवर एकाच मुलाने बलात्कार केला आहे। त्यावेळी घटनास्थळी इतर जण उपस्थित होते, त्यामुळे त्यांना देखील आरोपी करण्यात आले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिली। दिनांक 13/7/2024 रोजी अंबरनाथ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 1028/2024 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) I 65(2) 70(2) 351(2) सह पोक्सो कलम कायदा 4, 6, 8, 10 प्रमाणे फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर प्रकरणात 12 तारखेला एक अल्पवयीन मुलगी तिच्या आजीचा हात सोडून निघून गेली होती, 11 वर्षाची, आणि ती दिवसभर इकडे तिकडे भटकल्यानंतर ती अंबरनाथ पोलीस स्टेशन हद्दीत खडी मशीन बोवापाडा या साईडला एक तिची 13 वर्षाची एक दुसरी विधी संघर्षग्रस्त मुलगी तिला त्या साईडला घेऊन गेली आणि त्या ठिकाणी तिच्यावर एका मुलाने जबरी संभोग केला, रिक्षामध्ये जबरी संभोग केला। सदर प्रकरणी अंबरनाथ पोलीस स्टेशनला तिच्या वडिलांनी मुलगी आईचा हात सोडून निघून गेल्याबाबत सांगितलं असता अंबरनाथ पोलीस स्टेशनच्या अधिकारी अंमलदार यांनी तात्काळ त्या मुलीचा शोधाशोध केला। ती मुलगी स्टेशन परिसरात मिळून आली आणि तिला चौकशी केल्यानंतर हा झाला प्रकार त्या मुलीकडून समजल्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करून सदर प्रकरणी 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यामध्ये 4 नाबालिग आहेत आणि 2 इतर आरोपी आहेत। सदर प्रकरणी पुढील सखोल तपास चालू आहे। सदर प्रकरणात 6 आरोपी अटक करण्यात म्हणजे गँगरेप असा प्रकार आहे का? नाही, त्याच्यामध्ये रेप तर एकाच मुलाने केलेला आहे, परंतु नवीन तरतुदीनुसार जर तिथं इतर मुलं त्या समूहात असतील किंवा सह आरोपी असतील तर ते पण आरोपी होतात। परंतु ॲक्च्युली त्या रिक्षामध्ये जे फुटेज मिळालेलं आहे किंवा जी माहिती मिळालेली आहे त्याच्यामध्ये तो प्रकार फक्त एकाच मुलाने केलेला आहे। या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झाला आहे। शहराध्यक्ष सदामामा पाटील यांनी अंबरनाथ पोलिसांची भेट घेतली। यावेळी त्यांनी प्रकरणातील आरोपींविरोधात कारवाई व्हावी आणि पीडित मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली। एका लहान मुलीवर बलात्कार 2 ठिकाणी करण्यात आला। अंबरनाथच्या पश्चिमी ठिकाणी जिथे ते खदाने त्या ठिकाणी अजून एक इमको नाका या नावाने 2 ठिकाणी तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्तानं आम्ही पोलीस स्टेशनला अंबरनाथ पश्चिमेला येऊन PI साहेब कळसकर यांना भेटलो आणि आम्हाला त्यांनी सहकार्याची भावना दाखवली। त्यांनी 6 ते 7 आरोपी या गुन्ह्याखाली अरेस्ट केलेले आहेत आणि अजून ते पुढचा तपास करीत आहेत। आम्ही एवढंच म्हणालो की आम्ही सर्व
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं उपस्थित होऊन त्यांना आम्ही माहिती दिली का आम्हाला या प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे. कारण एका 13 वर्षाच्या मुलीने 10 वर्षीय मुलीला फसवून हे काम सगळं घडलेलं आहे. हा कुठंतरी चांगलं दिसत नाही. म्हणून आम्हाला या ठिकाणी त्या परिवाराला त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे एवढीच आमची अपेक्षा. ही घटना 12 जुलै रोजी घडली होती. या प्रकरणी 13 जुलै रोजी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली. या घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना सापडले असून त्या आधारे ते तपास करत आहेत. घटना 10 साल की बच्ची के ऊपर रेप हो गया है. वो भगत सिंह नगर में रहती है और उस रात में मैंने 12 बजे सीनियर साहब से बात किया, कलेक्टर साहब से फ़ोन करके उनके ऊपर मालूम जैसा मेरे को पड़ा तो मैंने फ़ोन किया उनको साहब को और रात को 2:30 बजे 2 पंच दिया मैंने. 2 पंच जावेद करके हमारे समाज के हैं और उसके अंदर साहब ने रात को 2:30 बजे 4 लोगों को लाया, बाद में और 2 लोगों को लाया. 6 लोगों पर गुनाह दाखिल हुआ है और बाकी के कुछ उसके अंदर और आरोपी है. भेंडीपाड़े में प्रकरण हो गया और शूटिंग रेंज विंको नाके में ये प्रकरण हुआ. उसके कारण के वो बाद में हम आज अभी सदाम पार्टी राष्ट्रवादी की पूरी टीम मुस्लिम समाज के लोग साहब को मिले. कलेक्टर साहब ने वादा किया है कि और जो बचे हुए बाकी के जो लोग हैं उनको जल्द से जल्द उन पर कार्रवाई होगी. माहिती मिळाल्यानुसार आमचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अरबाज कुरेशी हे अंबरनाथचे शहराध्यक्ष आहे. यांनी या सदर प्रकरणाचा मागोवा ठेवत आयुक्त आपल्या वरिष्ठांशी बोलणी करून आमच्या सर्वांना ही माहिती दिली की अंबरनाथ शहरामध्ये एका 10 वर्षाच्या मुलीवर पाशवी बलात्कार झालेला आहे आणि ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि राज्यात सातत्याने या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी ठाण्यामध्ये पण अशी घटना घडली, मुलीवर बलात्कार झाला. त्यामुळे बलात्कार करणारा आरोपीचा जात धर्म नसतो, कोणता पक्ष नसतो. पण या अंबरनाथच्या घटनेने असं माहिती मिळाली आहे का काही 6 आरोपी आणि मुलीच्या सांगण्याप्रमाणे 9 आरोपी आहेत काहीतरी. त्यातले 6 आरोपी अटक झालेले आहेत आणि उर्वरित 3 आरोपी यांना कोणता तरी राजकीय हस्तक्षेप असल्याचं माहिती मिळत आहे. तरी देखील सिनियर साहेबांना आम्ही विनंती केल्यानंतर सिनियर साहेबांनी सांगितलं कसलाही हस्तक्षेप त्याची तमा न बाळगता आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. सांगणं एवढंच आहे की या सरकारमध्ये नेमके चाललं आहे काय? गृहमंत्री करतायत का? सातत्याने बलात्काराच्या घटना घडत आहेत. गृहमंत्री कुठे आहेत? राज्य सरकार काय करत आहे? हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्या प्रश्नाला उत्तर कधी मिळेल याचेच आम्ही सर्व राष्ट्रवादीच्या वतीने आम्ही इथे आलो आणि त्या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आणि त्या पीडितेला न्याय मिळावा अशी आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे. अतिशय दुर्दैवी अशी माणुसकीला काळिमा फासणारी ही जी घटना घडलेली आहे. आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच त्या पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आज पोलीस स्टेशनमध्ये हजर आहोत. कारवाई ही कठोरात कठोर करण्यात यावी आणि जे बाकी फरारी जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर गजाआड करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमच्या महिला वर्गाच्या वतीने आम्ही मागणी करतोय. अशा या घटना वारंवार होत असतात तरीही याच्याबद्दल सरकार दक्षता न घेता या आरोपींना जर फाशीची शिक्षा जर त्वरित देण्यात आली तर दुसरा कुठलाही ह्या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही. म्हणून आम्ही सर्व महिलांच्या वतीने मागणी करतोय की या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. ब्युरो रिपोर्ट AVD न्यूज मराठी, अंबरनाथ.